आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर सगळ्यांकडेच आता खूप लगबग चालू असेल, तयारीही चालू असेल. तर अशावेळी गृहिणींची सुद्धा एक वेगळ्या प्रकारची तयारी चालू असते, ती म्हणजे 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पासाठी मोदक तयार करायचे. तर यासाठी आपण आज पाहणार आहोत की 5 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीसाठी मोदक तयार करण्यासाठी आपल्याला सारण भरपूर प्रमाणात लागत असतं. तर हे सारण जास्त प्रमाणात कसं तयार करून ठेवायचं, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये. तर सुरुवातीला आज आपण पाहणार आहोत जास्त प्रमाणात वेलची पावडर कशी तयार करून ठेवायची. कारण सणवार आले किंवा आपण असे वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ जेव्हा बनवायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला गरज पडते ती भरपूर प्रमाणात वेलची पावडरची. तर आज आपण पाहणार आहोत 100 ग्राम वेलचीपासून वेलची पावडर तयार कशी करायची. तर या ठिकाणी पहा, कढईमध्ये मी 100 ग्राम वेलच्या भाजायला घातलेल्या आहेत. मंद गॅस करून किंवा अगदी थोडंसं मीडियम फ्लेम ठेवून आपण या सर्व वेलच्या छान भाजून घ्यायच्या आहेत. तर भाजताना एकदम हाय फ्लेमवर भाजायच्या नाहीत, कारण त्या करपण्याची शक्यता असते. तर वेलची अशी फुटायला सुरुवात होते, छान पहा अशा प्रकारे छान वेलची फुटायला सुरुवात होते. त्यावेळेला आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि थोडा वेळ गरम कढईमध्येच या वेलच्या ठेवून द्यायच्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये या संपूर्ण भाजलेल्या वेलच्या काढून घेऊया आणि थोडंसं आपण कोमट करून घ्यायचं आहे. तर वेलच्या एकदम थंड झाल्यानंतर बारीक करायच्या नाही, थोड्याशा कोमट असतानाच आपण याची पावडर करून घ्यायची आहे. तर पावडर करण्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये या संपूर्ण वेलच्या मी आता घेत आहे आणि आता यामध्ये आपल्याला फक्त 2 चमचे एवढी साखर घालायची आहे. साखर घातली की आपली वेलची पटकन कुटली जाते. तर साखर ही थोडी क्रंची असते, क्रिस्टल्स असतात, त्यामुळे आपली वेलचीसुद्धा बारीक व्हायला मदत होते. तर पहा, मी 2 ते 3 चमचे साखर यामध्ये घातलेली आहे. आता आपण याची छान बारीक अशी पूड तयार करून घेऊया. तर पहा कसं व्यवस्थित अशी आपली वेलची वाटली गेलेली आहे. तर ही पावडर आपल्याला छान महिनाभर टिकवून ठेवायची आहे. त्यासाठी आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये याला भरून ठेवायचं आहे आणि आपण याला फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरीसुद्धा ही महिनाभर वेलची पावडर छान टिकून राहते. फक्त आपल्याला या वेलची पावडरला ओलाव्यापासून दूर ठेवायचं आहे, मॉइश्चरपासून दूर ठेवायचं आहे. त्याचसोबत आपण याला गरमीपासूनसुद्धा दूर ठेवायचं, म्हणजे याचा सुगंध आणि टेस्ट व्यवस्थित अशी राहते. तर पहा, हे माझा नेहमीचा वेलची पावडरचाच डबा आहे आणि हा मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर फ्रीझरमध्ये ठेवण्याची गरज नाही, साध्या फ्रीजमध्ये आपण नॉर्मल टेम्परेचरला जरी ठेवलं तरीसुद्धा ही वेलची पावडर महिनाभर छान टिकून राहते. आता आपण ह्या डब्यामध्ये संपूर्ण वेलची पावडर भरून घेऊया आणि आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊया. तर पहा, आपण झटकीपट अशी महिनाभर टिकणारी वेलची पावडरसुद्धा तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण पाहणार आहोत 5 ते 6 दिवसांसाठी पुरेल एवढं सारण कसं तयार करायचं ते. तर या ठिकाणी आपण मोदकासाठीचं सारण तयार करत आहोत. त्यासाठी मी 2 ओले नारळ फोडून घेतलेले आहेत आणि हे नारळ मी खवणूनसुद्धा घेतलेले आहेत. तर आपल्याला नारळाचा काळपट जो भाग असतो तो घ्यायचा नाही, फक्त आपण सफेद नारळ याच्यातला खवणून घ्यायचा आहे. तर एका कढईमध्ये आता आपण 2 टेबलस्पून एवढं तूप घातलेलं आहे. आता तूप आपण वितळू द्यायचं आहे. आता तूप पहा छान पातळ झाले, तर यामध्ये 1 टेबलस्पून एवढी खसखस आपण पहिल्यांदा तुपावरती भाजून घ्यायची आहे. खसखशीमुळे आपल्या सारणाला अप्रतिम अशी चव येते. जरी तुम्हाला खसखस पावडर करून वापरायची असेल तरी तुम्ही खसखस भाजून घेऊन याची पावडरसुद्धा सारणामध्ये मिक्स करू शकता. पण अशा प्रकारे तुपामध्ये तळलेली खसखस ही छान अशी चवीला लागते. आता यावर आपण घालूया 2 कप एवढा खवणलेला नारळ. तर तुम्हाला नारळ खवणायचा नसेल तर तुम्ही याचं साल काढून तुम्ही मिक्सरलासुद्धा बारीक करून घेऊ शकता. तर पहा, आपण नारळ घेत असताना अशा प्रकारे कपामध्ये छान असा दाबून भरून घ्यायचा, कारण नारळ तसा वजनाला हलका असतो आणि तो कमी प्रमाणात बसण्याची शक्यता असते कपामध्ये. त्यामुळे अशा प्रकारे चमच्याने दाबूनच आपण नारळ मोजून घ्यायचा आहे. तर आता आपण कपाने मोजून घेतलेला आहे नारळ. याचं कारण हेच की आपल्याला गूळसुद्धा याच प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. तर जेवढा आपण नारळ घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गूळ वापरायचा आहे. तर पहिल्यांदा आपण संपूर्ण हा जो खवणलेला नारळ आहे तो पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे. कोरडा करत असताना आपण गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि नारळाचा पूर्णपणे चव अशा प्रकारे छान परतत राहायचं आहे. याच्यातला पूर्ण ओलावा गेल्यानंतरच हे सारण आपलं जे तयार होणार आहे ते छान आपण 8 ते 15 दिवस छान टिकवून ठेवू शकतो. त्यासाठी याच्यातला पूर्णपणे ओलावा कमी होण्याची गरज असते. त्यासाठी पहा, आपण मीडियम गॅसवर पहिल्यांदा नारळाचा चव किंवा खवणलेला नारळ छान परतून घेत आहोत.
तर पहा 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला खवणलेला नारळ छान असा कोरडा झालेला दिसत आहे. आता या स्टेजला आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. तर त्याच कपाने आपण कप मेजरमेंटने फक्त 1 कप गूळ याच्यामध्ये घालायचा आहे. तर हे गोडीचं प्रमाण अगदी परफेक्ट असं होत असतं. त्यासाठी जेवढा आपण नारळ घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणातच आपण गूळ घ्यायचा आहे. गूळ घेताना शक्यतो विळीवरती छान चिरून घ्यायचा, म्हणजे आपल्याला तो मेजर करताना सोपं जातं किंवा आपण इझिली तो कपाने मेजर करू शकतो. किंवा तुम्ही वाटीने जरी मोजून घेणार असला संपूर्ण साहित्य तरीसुद्धा तुम्ही गूळ हा अशा प्रकारे बारीक करून घ्या, म्हणजे तो पटकन आपल्या ओल्या नारळामध्ये मिक्ससुद्धा होतो. तर अशा प्रकारे मीडियम गॅस ठेवून पहिल्यांदा आपण गूळ छान असा ओल्या नारळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे तर पहा गुळाचे जर मोठे मोठे खडे असतील तर ते सुद्धा आपण उलटण्याने किंवा चमच्याने फोडून घ्यायचे, म्हणजे गूळ पटकन असा विरघळला जातो आणि ओल्या नारळामध्ये पटकन तो विरघळला सुद्धा जातो. तर या ठिकाणी आपल्याला गूळ एकजीव होईपर्यंत परतत राहायचं आहे आणि त्यापुढेही आपल्याला हे सारण कोरडं होईपर्यंत परतत राहायचं आहे. तर या प्रकारे कोरडं झालेलं सारण असतं ते छान टिकून राहतं, म्हणजे त्याची शेल्फ लाईफ असते ती जास्त असते. त्यामुळे आपण याला कोरडं करून घेणार आहोत. यासाठी गूळ मिक्स झाल्यानंतरही आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी हे पूर्ण सारण असं कढईमध्ये परततच राहायचं आहे, म्हणजे याच्यातला ओलावा आणखी थोडा कमी होतो आणि हे सारण छान असं कोरडं व्हायला सुरुवात होते. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पहा सारण छान असं कोरडं झालेलं आहे आणि गूळसुद्धा एकजीव झालेला आहे. आता आपल्याला या स्टेजमध्ये यामध्ये पुढचे जिन्नस मिक्स करायचे आहेत. तर या ठिकाणी मी फक्त 2 नारळच खवणून घेतले होते. तुम्ही 4 ते 5 नारळांचं सुद्धा सारण एका वेळेला बनवून ठेवू शकता. फक्त तुम्ही गुळाचं प्रमाण घेताना जेवढं आपलं खवणलेला नारळ आहे त्याच्या अर्ध्या पटीने फक्त आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये 1 चमचाभर वेलची पावडर घालूया आणि आता गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर जायफळ तर घालायलाच हवं, कारण जायफळामुळे गुळाच्या पदार्थाची चव अगदी छान वाढते, सुंदर होते. तर या ठिकाणी मी पहा जायफळ असं ताजं किसूनच या सारणामध्ये मिक्स करत आहे. तर जायफळ आणि वेलचीचा कंबाईन असा सुगंध या सारणाला अतिशय अप्रतिम असं येतो. तर पहा पाव जायफळ मी किसून घातलेलं आहे. तर आता पहिल्यांदा आपण जायफळ आणि वेलची छान मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहेत. तर मी या ठिकाणी किशमिश घेतलेलं आहे. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. फक्त काजू बदाम घालणार असाल तर थोडे तुपावरती तळून यामध्ये घालायचे, म्हणजे ते क्रंची लागतात आणि चवीला सुंदर लागतात. तर मी या ठिकाणी आता थोडेसे चारोळेसुद्धा यामध्ये मिक्स करणार आहे. चारोळे आपण वापरत असताना थोडेसे खाऊन पाहायचे, कारण काही वेळेला चारोळे हे कडू असण्याची शक्यता असते. त्यासाठी आपण चारोळे थोडे खाऊन पाहायचे आणि जर ते कडू नसतील तरच सारणामध्ये मिक्स करायचे. तर हे अशा प्रकारे आपलं सारण आता बनवून तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपण याला डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे छान असा कोरडा डबा मी घेतलेला आहे, स्टीलचा डबा घेतलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा डबा घेतला तरीही चालेल, जरी काचेचा असेल किंवा प्लास्टिकचा असेल तरी तो एकदम कोरडा असा करून घ्यायचा आणि कोरड्या डब्यामध्येच आपण हे सारण पूर्णपणे भरून ठेवायचं आहे. तर या प्रकारे पूर्ण सारण पहा छान थंड झालेलं आहे आणि आपण आता या डब्यामध्ये भरून याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तुम्ही जर स्टोअर करण्यासाठी याला फ्रीझरमध्ये ठेवलं तर हे सारण छान महिनाभरसुद्धा टिकून राहतं. फक्त तुम्ही ज्यावेळी याला यूज करणार आहात त्याआधी तुम्ही याला 1 तासभर आधी तरी याला फ्रीझरमधून किंवा फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे हे नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि आपल्याला हे सारण म्हणून वापरता येतं. तर अशा प्रकारे पहा आपण छान असा डबा आता भरलेला आहे आणि आता झाकण बंद करून आपण याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, कारण मी हे सारण लगेचच 2 ते 3 दिवसात वापरून टाकणार आहे. त्यासाठी मी फक्त फ्रीजला ठेवत आहे, डीप फ्रीझरला ठेवत नाही आहे. तुम्हाला महिनाभर टिकवायचं असेल तर तुम्ही डीप फ्रीझरलासुद्धा हा डबा ठेवून दिला तरीसुद्धा चालणार आहे. तर हे छान असं आपलं कोरडं सारण तयार झालेलं आहे. याला पाणी अजिबात सुटत नाही, कारण आपण याच्यातलं मॉइश्चर सगळं काढून टाकलेलं आहे. आता ज्यावेळी आपल्याला सारण वापरायचं आहे त्यावेळी पहा आपण डबा बाहेर काढून ठेवायचा आणि अशा प्रकारे नॉर्मल टेम्परेचरला सारण आलं की त्याच्यातलं जेवढं लागणार आहे तेवढं सारण आपण डब्यातून एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि उरलेलं सारण तुम्ही परत एकदा फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. तर मी या ठिकाणी पहा उकडीचे मोदक बनवायला घेतलेले आहेत संकष्टीसाठी आणि त्यासाठी हे सारण मी आता काढून मोदकासाठी वापरत आहे.
तर यापुढचा व्हिडिओ आपला असणारच आहे उकडीच्या मोदकाचा। अर्थातच आता गणपतीचं आगमन होणार आहे, तर उकडीचे मोदक झटकीपट कसे तयार करायचे आणि आपली पारीसुद्धा छान मऊसूत तयार व्हावी आणि अजिबात फाटू नये यासाठी सुद्धा काय काळजी घ्यायची हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जरूर पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीनं अशा प्रकारे छान उकडीचे मोदक तयार करता येतील। तर पहा, ज्यावेळी आपल्याला घाई गडबड असते त्यावेळी आपल्याकडे जर सारण तयार असेल तर आपण झटकीपट असे उकडीचे मोदक, तळणीचे मोदक किंवा अगदी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक असे वेगवेगळे आपण मोदकाचे प्रकार करू शकतो। त्याचबरोबर पातोळी किंवा ओल्या नारळाच्या करंज्यासुद्धा या सारणापासून आपण बनवू शकतो। तर हे सारण एकदा तयार असेल तर आपलं मोदकाचं अर्धं काम झालेलं असतं, म्हणजे आपले व्याप थोडेसे कमी होतात आणि सकाळच्या सकाळी आपण घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी झटकीपट असे मोदक तयार करून उकड काढून पटकन आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्याचं ताट तयार करून देऊ शकतो। तर या पद्धतीनं ज्या प्रकारे मी सांगितलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही 2 कपापेक्षाही जास्त प्रमाणात सारण बनवून ठेवू शकता आणि झटकीपट असे लागेल तेव्हा उकडीचे मोदक करून नैवेद्यासाठी ताट तयार करू शकता। तर ही कृती तुम्हाला कशी वाटली आणि सारणाचा प्रकारही तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडल्यास आणि उपयोगी वाटल्यास जरूर एक लाईक तर झालाच पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही या व्हिडिओला भरपूर शेअर करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा अशाच प्रकारे गणपती बाप्पाची पूर्वतयारी करून ठेवता येईल आणि झटकीपट नैवेद्यसुद्धा बनवता येईल। अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशा नवनवीन आयडियाज तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। तर भेटूया आपण उकडीच्या मोदकाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग।